दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार का अस्थि कलश जलगांव में अमलनेर तालुके के तापी निम्न प्रकल्प के पाडलसरे धरण में विसर्जित किया गया। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस के पूर्व मंत्री अनिल पाटिल, पूर्व मंत्री गुलाबराव देवकर, प्रवक्ता प्रतिभा शिंदे, जिलाध्यक्ष संजय पवार सहित कई प्रमुख पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। निधन के 1.5 महीने पहले खुद अजित दादा पवार ने इस स्थल का निरीक्षण किया था और इसी स्थल पर उनके अस्थि विसर्जन होने से सभी उपस्थित नेता और कार्यकर्ता भावुक हो गए। आमच्या दृष्टिकोनातून ही फार दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी याच निम्नतापी प्रकल्पावरती अजितदादा ह्याच धरणाची पाहणी करण्याकरता आणि या धरणाला पुरेसा असा निधी उपलब्ध करून देण्याकरता त्याची पाहणी केली आणि बरोबर त्याच 2 वर्षानंतर त्यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी करावा लागतोय। ही आमच्या दृष्टिकोनातून अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे। परमेश्वराला एवढीच प्रार्थना करतो, अजितदादांच्या असंख्य आठवणी या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातलं एक आमचं पाडळसरे धरण ज्याच्यावर संपूर्ण शेतकरी अवलंबून आहे आणि शेतकऱ्याची प्रगती होणार आहे, त्याच धरणाच्या खुशीमध्ये अजितदादांनी कायम असंच राहावं अशी आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो। अमर रे, अमर रे।